मुलाखतीच्या अर्जाचा गैरवापर करण्यात आला। बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण झालं। मुलाखतीच्या अर्जातल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करण्यात आला। तपासादरम्यान धर्मांतराचा प्रयत्न केल्याचं देखील उघड झालं। एसआयटी तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली। संशयितांची पोलीस कोठडी आज संपणार। पुन्हा जाऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, आपण पाहिलं की अशा पद्धतीने महिलांनी जी वैयक्तिक माहिती भरली होती अर्जातली, मुलाखतीच्या अर्जातल्या, त्या माहितीचा गैरवापर केल्याची माहिती आता समोर आली। काही कारणास्तव आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संशयितांची आज पोलीस कोठडी संपणार आहे, त्यामुळे न्यायालयामध्ये आज नेमकं काय होतं, पुन्हा कोठडी वाढवून दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीने महिलांनी मुलाखतीच्या अर्जामध्ये आपली वैयक्तिक माहिती भरली होती, त्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करण्यात आलेला आहे। बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आले, सोबतच धर्मांतरणाचा प्रकार सुद्धा उघडकीस आला। तर तपासादरम्यान धर्मांतराचा प्रयत्न केल्याचं सुद्धा उघड झालेलं आहे। एसआयटी कडून या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातो। तपासात सध्या धक्कादायक उलगडा झालेला आहे। संशयितांची आज पोलीस कोठडी संपणार आहे, त्यामुळे या सगळ्या संशयितांवर पुढे नेमकी काय कारवाई होते, पोलीस कोठडी पुन्हा वाढवून दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुलाखतीमध्ये जो अर्ज केला जातो त्या अर्जाचा त्यातल्या माहितीचा गैरवापर करण्यात आलाय। बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण झालंय, सोबतच धर्मांतरणाचा सुद्धा प्रकार घडला। आणि याबद्दलची अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। कल्याणी, अतिशय हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। नाशिकच्या मुंबई नाका भागात असलेल्या या कंपनीमध्ये एका खासगी कंपनी आहे, या कंपनीमध्ये या महिलांवरती अत्याचार झालेला आहे अशा पद्धतीचं तक्रार नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी देखील एक विशेष एसआयटीची स्थापना केली आणि ते या गोष्टीचं सगळं तपास करत असताना आता धक्कादायक माहिती समोर आल्याचं बघायला मिळतोय। खरं तर हे जे महिला आहेत, हे महिला तिथे इंटरव्ह्यूसाठी जे आपले डॉक्युमेंट्स हे सादर केलेले होते, मुलाखतीसाठी जे डॉक्युमेंट्स हे सादर केलेले होते, त्या सगळ्या डॉक्युमेंट्सच्या आधारे त्यांची इंटरनल माहिती मिळवत त्या महिलांना हे ब्लॅकमेल करत अशा पद्धतीची अत्याचाराची जी घटना आहे या संशयित आरोपींनी केलेली आहे अशा पद्धतीची माहिती या सगळ्या तपासामध्ये समोर आल्याचं बघायला मिळतंय। आणि विशेष म्हणजे जेव्हा या महिलांनी तक्रार केली आणि त्यानंतर नाशिक पोलिसांचं एक महिला जे टीम आहे ते वेषांतर करून या कंपनीमध्ये काही दिवस काम केलं आणि इथले सगळे जे हे घटना घडतायत या घटनांवरती या महिलांनी लक्ष ठेवलं। पोलिसांचं एक विशेष पथक होतं आणि महिलांनी वेषांतर करून इथे काही दिवस काम करण्याचा एक जो आहे तो प्रयत्न केला आणि त्यानंतर ही सगळी गोष्ट लक्षात आल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। एका महिलेचं लैंगिक अत्याचार हे करण्यात आलेलं आहे, काही महिलांचं विनयभंग आहे, काही महिलांना हे मानसिक छळ हे केल्याचा आरोप आहे आणि त्याच पद्धतीने सर्वात एकूणच धक्कादायक ही बाब म्हणजे एका तरुणाचं धर्मांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीची ही संपूर्ण घटना आहे आणि याच घटनेचा तपास करण्यासाठी एक विशेष जे एसआयटीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याच एसआयटीच्या तपासामध्ये अशा पद्धतीची वेगवेगळे जे धक्कादायक गोष्टी आहेत ते आता समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच किरण, त्यामुळे या संशयितांची कोठडी आज संपते, पुढे काय होतं हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।